गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि मी प्रीती तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजले आहेत 8 आणि आम्ही आता वाट पाहतोय आर्याच्या गाडीची, व्हॅनची. तर आता आम्ही बसतोय मस्त थंड हवा घेत बाहेर. तर आर्याचा टिफिन तयार झालेला आहे, आर्याला पूर्ण तयारी केलेली आहे सगळ्या गोष्टी. आणि ऑलमोस्ट माझी अर्धी कामं झालेली आहे सकाळच्या 8 वाजता. आणि अर्धी निर्धी कामं राहिलेली आहे ती 1 तासामध्ये 1-1.5 तासामध्ये निवांत होणार आहे. तर बघूया घडामोडी दिवसभराच्या. की नाही आर्या? हां. काय बोलशील तू? नीट बोल, नीट बोल. आवरलंय असं बोलायचं असतं. तयार केलंय काय? आवर असं काहीतरी वेगळंच बोलते. हिंदी मराठी मिक्स. काही शब्द तिला पटकन बोलताच येत नाही. जसं की ओरडली. ओरडली बोल ग. बोलतात ओरडली. अजून असे खूप काही शब्द आहेत की तिला ते पटकन जमतच नाही, कारण की ते शब्द सगळे ती हिंदीमध्ये बोलते. आणि अचानक काही शब्द जे असे आहेत ना आपले मराठीमधले, की ओरडली असेल किंवा आता मला आठवत नाही एक्झॅक्ट काय, तर ते शब्द तिला ना पटकन बोलतात येत नाही. ओरडलीला ओरली काय असंच काहीतरी वेगळं बोलते ते. तर त्याला छान मॉर्निंग झालेली आहे आज आमची. मस्त फ्रेश वाटतंय, खूप मस्त. बघू शकता तुम्ही, फ्रेश मॉर्निंग. आणि आमचे दूधवाले भैया पण आलेले आहे दूध घेण्यासाठी. तर आम्ही आता दूध घेतो. छान. ओहो, नया ड्रेस पहना आज तो लड्डू ने. कितनी क्यूट लग रही है. हाँ, वाव. क्या है, कंपटीशन है? ओहो, कलरफुल ड्रेस है. हाय मिंडी, गुड मॉर्निंग. हो गई शुरू सुबह. देखो हमारी भाभी व्लॉग बना रही है और उन्होंने सब काम छोड़ छाड़ के कैमरा हाथ में लिया है, मोबाइल हाथ में लिया है बिल्कुल. मैंने नहीं, ये मेरे तरफ मत लेना. आप सुंदर लग रहे हो. थोड़ा वेन में बैठाऊंगी ना, तब बना देना यार. हाँ, आज का पता नहीं कितने मिनट का हुआ है. चलो तो देखो हमारी ऐसे सुबह गुड मॉर्निंग हुई है, एकदम फ्रेश आणि मस्त. सकाळ करी हूँ आपकी मैंने. बॉस मत. कॉपी कर ही सीखेंगे ना यार. अच्छी चीज़ें हमेशा कॉपी करनी चाहिए, हो की नाही. चांगल्या गोष्टींची नेहमी कॉपी केली पाहिजे, वाईट गोष्टींची नाही केली पाहिजे. नो. अरे मत उठाओ, वो रोएगी. नाही रोएगी. किसी को खिला. थैंक यू बोलो गौरवी को. अरे मम्मी और आंटी सुनो ना. हाँ. गौरवी को लग रहा है कि ना सब उसकी फोटो शूटिंग कर रहे हैं, वो इतनी महान है. हाँ. और आपको पता है वो सही में महान है, तुम लोगों से कम परेशान करती है. हाँ. और गौरवी के बाद और कौन कम परेशान करता है? मिंटी दीदी. और उसके बाद आर्या. और इनका तो नंबर ही नहीं आता है. दादी है. दादी राम राम. दोघी एक टप्प्यात आहे. हो, मग आजी बाबाला घेतलं पाहिजे ना व्हिडिओ मध्ये. बरोबर आहे की नाही बाबा? बाबाला नाही घ्यायचं तर कोणाला घ्यायचं? एक वेळेला आम्ही नाही आलो तरी चालेल, हा, पण बाबा आले पाहिजे. मग आता इथे काय झालं ना, गौरवीने ना एक कलर ना पूर्ण सांडून घेतला आणि ना वरतून नवीन शर्ट आणून नवीन शर्टने ते पुसून पण काढलं. तिने पुसण्याचा पण प्रयत्न केला. आता आम्ही तिला काहीच बोललो नाही, पण तिने ना आम्हाला काही न बोलताच तिने ना अगदी लोळून रडायचं काम चाललेलं होतं. मग आम्हाला बाहेर जायचं होतं आर्याची पुस्तकं घेण्यासाठी. तर पण म्हणजे का पोरगी काय ऐकायलाच तयार नाही बिलकुल. छान आहे घे. हे बघ काय त्याच्यामध्ये, बघ काय. अरे बापले, दीदीची नाही तुझी. इधर तुझी धुवून काढली मी, तुझी धुतली आहे ना, मग दीदीची घाल. ठीक. हा तुझी नाही दीदीची आहे, पण तुझी थोड्या वेळ घाल.
ऊन लागतं धर पटकन चल. आणि तिला काय वाटलं ना की कलर माझ्याकडनं सांडेल, मग आता मम्मी मला एकतर बोलेल किंवा पप्पा तरी मला बोलतील. त्याच्या अगोदरच तिने अगदी इतकी रडायला सुरुवात केली की बस म्हणजे ना. आणि गाडीवर बसल्यानंतरही तिचं चालूच होतं की मधूनच मला बोलते की काय तिची भीती होती तिला मनामध्ये. म्हणजे बराच वेळ तिने तसंच चालू ठेवलं त्याचं रडगाणं वगैरे. नंतर मग आम्ही गेलो पुस्तकं आणायला दुकानामध्ये. पण ऑलरेडी ना ते दुकानच आहे ना, म्हणजे ते दुकानामध्ये ना म्हणजे पुस्तकं ती संपलेली होती. तो बोलले की अर्ध्या तासाने येईल वगैरे. मग आम्ही भाजीपाला आणायला आलो. तर भाजीपाला घेताच त्याच्यावर दुकानवाल्याचा फोन आला की पुस्तकं आली आहेत म्हणून तुम्ही येऊन जा पटकन. मग भाजीपाला पण घेतला आणि तसेच आम्ही परत एकदा दुकानामध्ये गेलो. भाजीपाला घ्यायला गेल्यानंतर मार्केटमध्ये ना भाजीपाला दिसायला तर खूप दिसतो, पण काय घ्यावं ना, जेव्हा घ्यायला जातो ना तेव्हा काय घ्यावं ह्याचं एवढं कन्फ्युजन असतं ना की एवढा भाजीपाला दिसतो. आणि मी जर गेली ना कधी तर मी 4 भाज्या घेऊन येणार, परत रिटर्न येते. म्हणजे मला ना कळतच नाही की काय घेऊन काय नाही घेऊ म्हणून. आणि इथे ना सकाळचे फक्त 11 ते 11:15 झालेले आहे. म्हणजे निम्मी अर्धी दुकानंसुद्धा उघडलेली नाही आहे. आणि ऊन तर एवढं प्रचंड लागतं आहे ना. मग आम्ही फायनली आलो दुकानामध्ये त्याने ऑलरेडी सेट काढून ठेवलेलाच होता आम्ही जाईपर्यंत सगळी पुस्तकं वगैरेंचा. आणि पाहिले आणि काय बाबा ह्या पहिलीच्या मुलांचे पुस्तकांच्या किमती, म्हणजे एक काळ असा होता की ते पुस्तकाच्या किमतींमध्ये आमचं 1 वर्षात पूर्ण निघून जात होतं ॲडमिशनसह. असो सगळंच महाग झालं आहे. पेपर कंटा रहता है स्टिकर भी लगेंगे ना? स्टिकर लगेंगे, लड़का या लड़की? लड़की. अच्छा वो भी देखते हैं क्या? बाजू वगैरह रखते हैं लड़कों के लिए, क्रिकेट या गाड़ी वगैरह रखते हैं. कौन से देख? दुसरी वाली ही. उसका भी रोना धोना ही नहीं कंप्लीट हुआ है स्कूल का. एक दे दो, कौन से भी कोई फर्क नहीं पड़ता है. हाँ दे दो. आता इथे काय झालं ना की दुकानदार आम्हाला विचारतोय की तुम्ही बुक्स वगैरे घेताय, तुम्ही ते मुलासाठी घेताय का मुलीसाठी घेताय. कारण की ते त्याला स्टिकर द्यायचे होते. तर स्टिकर तर म्हणजे ते स्टिकर देताना पण आम्हाला एवढं हसायला ना की मुलगी असेल तर मग तुम्ही बार्बी गर्ल वगैरे, आणि मग मुलगा असेल तर मग ते नाही का क्रिकेट स्पायडरमॅन वगैरे याचे स्टिकर देणार. म्हणजे आम्हाला पण एवढं हसायला आलं ना. तिथं एक जोकच झाला की मुलगा आहे की मुलगी आहे, मग त्याच्यानुसार तो स्टिकर देणार होता. आणि मग आम्ही ते सगळं वगैरे घेतलं. आणि मग इथे ना फेमस पंडितजी की कचोरी भेटते. मग आता आलोच आहे मार्केटमध्ये आणि मग ती कचोरी नाही घेतल्याचं होणार नाही. मग आम्ही मस्तपैकी कचोरी घेतली, कारण की आम्ही जेवण पण नव्हते केलेले. म्हटलं घरी जाऊन जेवण करता मस्त कचोरी पण खाऊयात. मग काय कचोरी घेता दुकानदार खूप गप्पा मारायला लागला आमच्याशी मराठीमधून, अर्धवट मराठी अर्धी हिंदी वगैरे. मग खूप गप्पा मारायला लागला, महाराष्ट्रामध्ये होतो वगैरे सगळ्या गोष्टी. मग आणि मग आर्याला गौरवीला त्याने छान चॉकलेट वगैरे दिला. आणि मग तिथून आम्ही निघालो, घरी आलो. घरी आल्यानंतर पहिले जेवण करायला घेतलं आम्ही. जेवण वगैरे केलं तोपर्यंत आर्या पण आली होती स्कूलमधनं. आज प्रियांशी तुझी फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. अच्छा बेस्ट फ्रेंड, तिचा बर्थडे आहे आज. ठीक आहे. तर तिने रात्री आहे ना तुला बोलवलं, मग तिने काय बोलली की ना ये तुम मेरे बर्थडे में आना असं बोलली. अच्छा, मग तुला तर तिचं घर माहीत नाही. तर मग इथं लिखलेलं आहे ना. हां, तर आज आर्याच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आणि तिने ॲड्रेस दिला आहे आर्याला. आता कसं सांग. आणि मग मी तिला सांगितलं तिचा कॉपीवर आणि तिने मला सांगितलं माझ्या कॉपीवर. अच्छा, ॲड्रेस लिहून दिले तुम्ही एकमेकीचे. हां. आता प्रियांशीने आर्याच्या फ्रेंडने तिला ॲड्रेस लिहून दिला आहे. हा कसं सांग, काय सांगितलं आहे. हा ॲड्रेस आहे हिचा, हे प्रियांशी. हां सांग मला कसं काय कुठं घर आहे तिचं. ये लई मोठं गार्डन आहे. आणि मग इथून असं यायचं, असं तेढा आहे. आणि इकडून यायचं. आणि इथं पण एक मोठं गार्डन आहे. तर मग इकडून आला ना, मग तिचं एक ब्ल्यू घर आहे, ब्ल्यू वाला घर ना. ते इथं तिचं घर दिसेल, तिचं घर. हां, मग लई मोठं घर. आणि मग तिथं जायचं, प्रियांशीचं घर. अच्छा, हा ॲड्रेस लिहून दिला आहे का तिने मग. हां, आणि मी तिला लिहून दिलंय. अच्छा, तर अशा पद्धतीने आर्याच्या फ्रेंडने आर्याला असा ॲड्रेस लिहून दिलेला आहे. गार्डनचे 2 चित्र काढलेत आणि मध्ये घराचं चित्र काढलं आहे. आणि असं जायचं, असा ॲड्रेस लिहून दिलेला आहे. तर आता अशा पद्धतीने आम्हाला अशा ॲड्रेसवर तिच्या फ्रेंडच्या बड्डेला जायचं आहे. ठीक आहे. पोरींचे ॲड्रेस हे, हा हे ॲड्रेस मस्त. हे तिचं फ्रेंडचं नाव आहे, तिच्या फ्रेंडने नाव लिहून दिलं आहे. हे तिचं घर आहे आणि असं यायचं. आता लोकेशन माहीत नाही, नाव माहीत नाही, कुठे राहते माहीत नाही. असा ॲड्रेस त्याने दिलेला आहे. हाऊ क्यूट. आणि एक आम्ही होतो जे शाळेमध्ये असताना 1 तासाच्या ब्रेकमध्ये आम्ही
सगळं गावभर सगळ्यांच्या घरं फिरायचो 1 तासाच्या सुट्टीमध्ये. 1 ते 2 वाजताची सुट्टी व्हायची. त्या सुट्टीमध्ये आम्ही जायचो एखाद्या फ्रेंडच्या घरी आणि ते एक फ्रेंडचं घर करत करत आम्ही सगळ्या फ्रेंडच्या घरी जायचो आणि स्कूलला आम्ही रिटर्न जायचो 5 वाजता शाळा सुटायच्या. असं एकदा केलेलं आहे, असा किस्सा आमचा किस्सा झालेला आहे. पित्रांचे दिवस चालू होते, पित्र, आणि मग काय एक जण बोलले की चला माझ्या घरी पित्र आहे, जेवायला बोलवलं आहे. मधल्या सुट्टीच्या ब्रेकमध्ये आम्ही 5-6 जणी 7-8 जणी, चौथीत होतो आम्ही तेव्हा, गेले. एक तासाची सुट्टी असायची 1 ते 2, आणि एका फ्रेंडच्या घरी गेलो. एक फ्रेंडच्या करत करत आम्ही सगळ्यांच्या फ्रेंडच्या घरी गेलो, सगळं गाव फिरलो. 1 वाजता निघालेलो आम्ही, 5 वाजता रिटर्न आलो घरी, स्कूलला, जे की 5 मिनिटांनी आमची स्कूल सुटणार होती. आता जे माझे व्हिडिओ पाहत आहेत ना त्यांना ही आठवण येईल. मोस्टली त्या मुली पाहतात माझ्या व्हिडिओ, माझ्या मैत्रिणी, त्यांना हे आठवेल ही गोष्ट की आम्ही पित्र खाण्यासाठी, पित्राचं जेवण करण्यासाठी चौथीत असताना सगळं गावभर आम्ही आमच्या मैत्रिणींचे घरं फिरलो होतो. आणि शाळा सुटायच्या 5 मिनिट अगोदर आम्ही शाळेत गेलो होतो. परत शाळेत गेलो, बॅग उचलले आणि परत घरी गेलो. असे आम्ही किस्से केलेले आहेत लहानपणी, बरेच किस्से. एक एक करून मी तुम्हाला जसं जसं असेल तसं आमचे किस्से सांगेल मी. त्याच्यानंतर मग आम्ही आणलेले पुस्तकं वगैरे, बुक्स सगळं आर्याला दाखवले एक एक करून की काय काय कसं वगैरे. आणि तिला अजिबातच आनंद नव्हता झाला, कारण की ऑलरेडी सुट्टी लागलेली आहे आणि तिला घरी जायची ओढ लागलेली आहे. पण आणि मेन म्हणजे तिला असं वाटलं की मला काहीतरी वेगळं आणले असेल सरप्राईज. ह्या तुला पेन्सिल आणले, ठीक आहे, जास्त शार्प करायचं इथे. नको काढू बाळा, पेन्सिल आहे तुला आता ना, कशाला काढायची उगाच. ओके, हे पण नाही, हे शिकवलं ना, मा ला 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 का ला लाला, हे मा आणि इथला ला, हे ला आणि हा ला, ला ला का ला जा ला ता ला पा ला ला. किती छान लागता. नाही, दीदीच्या कॉपीचे सगळ्या. तुझं नाही आहे, तू स्कूलला जाते का? तुला अजून जाशील ना तू थोड्या दिवसाने? तू जाते ना स्कूलला? ठीक आहे, मग तुला आणू आपण. कॉपी ती वाली दीदीची आहे. असं थोडी असतं बाळा. तुला आता नवीन आणलेली की नाही? पण आता नवीन आणलेली होती ना ती, तुला सांगितलं होतं ना व्यवस्थित वापर, तुला परत भेटणार नाही कंपास. हे काय आहे? हे कॉपी आहे. आणि 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 हे काय आहे? हे काय आहे? तितली, बटरफ्लाय. आणि हे घोडा, घोडा, हॉर्स, लेडीबर्ड. आणि हे काय आहे? हे काय आहे? हालत होती ना, त्याच्यामध्ये खालीच लागलं, ते हालत होते. हलू नको ना बाळा. हा, मला वाटतं की तू मागणारच आहे. बघा ह्या दोघींचं काय चालू आहे इथे. नेलपेंट लावायचं काम चाललेलं आहे. किती ती आवड असते का मुलींना नेलपेंटची. माझ्या डोकं खात होती आर्या की मम्मा मला नेलपेंट लावू दे, नेलपेंट लावू दे. म्हटलं लाव बाबा एकदाची. आता आर्या नेलपेंट लावायला लागली म्हटल्यानंतर आता गौरवी कसली थांबते. तर आर्याच्या पहिले ही गौरवीचा नंबर पहिले लागणार असतो. मग तू काय करते? हे काय करते तू? हा, कोणता कलर लावते? गौरा, मला पण लावते. हा, हा, थँक्यू. अशा प्रकारे आमचा छानसा सुंदरसा दिवस गेलेला आहे ॲज युजल. आणि आता वाजलेत रात्रीचे 10:30. आता खरंच झोपायचाच टाईम झालेला आहे, पण मला किचनमध्ये जाऊन थोडासा स्वयंपाक बनवायचा आहे. कारण की त्यांचा कंपनीतून मला कॉल आलेला की मी आज जेवण केलेलं नाही आहे, तर माझ्यासाठी थोडंफार काहीतरी बनवून ठेव. तर आता मी जाते पटकन आणि काहीतरी त्यांच्यासाठी गरम गरम बनवते जेवण करण्यासाठी. आणि सकाळी पण परत मला लवकर उठावं लागतं, कारण की आर्याची स्कूल चालू आहे, त्याच्यामुळं अजून 9-10 दिवस तरी हे सगळं चालणार आहे.
त्याच्यामुळे असं आहे. आणि आता काहीतरी किचनमध्ये जाऊन मला खुडबुड करावी लागेल, काय बनवायचं काय नाही वगैरे. तर अशा प्रकारे आज आपला दिवस मी इथे संपवते. आजचा दिवस मी इथे थांबवते रात्रीचे 10:30 वाजता. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि आपले व्लॉग असेच पाहत राहा तुम्ही, लाईक करत चला. तर चलो बाय बाय बाय.